नमस्कार. दत्ता तांबे. अत्यंत आनंदाची आज गोष्ट अशी की आज सकाळी गोरक्षनाथ वाटेच्या स्मशानभूमीमध्ये आपल्या गावचे ग्रामसेवक कुमार मॅडम, पंचायत समितीचे सदस्य शिवराम भैया, ग्रामपंचायतचे संतोष सोनटक्के, आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली. तर ही इकडची स्मशानभूमीमध्ये या ठिकाणी पूर्ण चिलरीचे झाडं होते आणि समोर पूर्ण गाडगे पडलेला असा खर्च असलेला होता. आणि मग मी माझे सहकारी प्रकाश आबा कदम, जीवन तांबे आणि आमचे काशीनाथ दादा आज दिवसभर आम्ही या ठिकाणी राबतो आहोत आणि ह्या जागेची स्वच्छता केलेली आहे. खऱ्या अर्थाने या गावामध्ये खूप सारे मंदिरं आहेत आणि मंदिरं तर पवित्रच असतेच, परंतु मंदिरापेक्षाही मला ही जागा म्हणजे स्मशानभूमीची जागा पवित्र वाटते. आणि आम्ही असा मानस केलेला आहे की प्रत्येक महिन्याला येऊन या ठिकाणी आम्ही या जागेची स्वच्छता करणार आहोत. खऱ्या अर्थाने आम्ही आमचं नशीब समजतो की देऊळगाव घाटमध्ये चांगल्या पद्धतीचं गावठाण आहे आणि या गावठाण पूर्वजांनी ठेवल्यामुळं हे काम करण्याची आम्हाला संधी मिळत आहे. खरं तर सकाळी सकाळी ही दलित वस्ती बघितल्याच्यानंतर, आम्ही ही स्मशानभूमी बघितल्याच्यानंतर आम्ही आमच्या तिकडच्या सुद्धा दलित वस्तीच्या स्मशानभूमीमध्ये गेलो होतो आणि तीसुद्धा स्मशानभूमी मी स्वच्छ, सुंदर आणि झाडांनी सजवलेली आहे. माझा हे सुद्धा स्मशानभूमी सजवण्याचा मानस आहे. प्रत्येक महिन्याला आम्ही असा निश्चय केला आहे की प्रत्येक महिन्याला येऊन ह्या स्मशानभूमीमध्ये आम्ही या ठिकाणची स्वच्छता करणार आहोत. या गावाला मी शब्द देतो की ही स्मशानभूमी किंवा 2 नंबरची स्मशानभूमी जी ह्या मंदिराच्या बाजूला आहे आणि त्याच्या पलीकडची एक दलित वस्तीतली स्मशानभूमी आहे. खऱ्या अर्थाने श्यामभाऊनी त्या ठिकाणी आम्हाला JCB दिलेली आहे. बरेचसे झाडंसुद्धा काढलेले होते, परंतु ती JCB सध्या नादुरुस्त झाल्यामुळं हे इकडचे झाडं उद्या सकाळी आम्ही काढून हे पूर्ण परिसरामध्ये झाडं लावण्याचा आमचा मानस आहे. ग्रामपंचायतसुद्धा म्हणजे श्यामभाऊ, आमच्या ग्रामसेवक मॅडम, शिवरामभाई सगळे लोक मदत करणार आहेत. हा समोरचा परिसर आहे तो माझ्या मुस्लिम समाजाच्या दफनभूमीचा परिसर आहे. तो परिसर सध्या स्वच्छ झालेला आहे, परंतु आणखीन थोडीशी स्वच्छता बाकी आहे. ती सगळी स्वच्छता झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी सुद्धा संपूर्ण हिरवागार परिसर आम्ही करणार आहोत ग्रामपंचायतच्या वतीने. आजच्या दिवशी ही इथंच नैसर्गिक आलेली हरळी आहे. ही थोडी अस्तव्यस्त होती, परंतु हिला आम्ही असं चौकोपऱ्यात केलेली आहे. आणि इथून पुढं प्रत्येक महिन्याला या स्मशानभूमीमध्ये किंवा आणखीन उरलेल्या 2 स्मशानभूमीमध्ये सुद्धा आम्ही असल्याच पद्धतीची स्वच्छता ठेवणार आहोत. एवढंच सांगतो आणि मी